14,000 कोटी रुपये खर्च केलेला कोस्टल रोड, मात्र या कोस्टल रोडला आता तडे गेलेले आहेत। कोस्टल रोडला तडे गेल्यानं हाजी अली ते वरळी पर्यंतच्या रोडवर पॅच वर्क बघायला मिळतंय आणि पॅच वर्क केलेला व्हिडिओ व्हायरल झालाय। पीएमओ कडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे। सरकारने बीएमसी कडून या संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा मागितलेलं आहे। याच कोस्टल रोडवरून आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले गेलेले आहेत। गिरीश, नेमकी काय सध्याची परिस्थिती तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतेय? कशा प्रकारे पॅचवर्क करण्यात आलेलं आहे आणि आणखी काही ठिकाणी तडे गेलेले आहेत का? नेमकी परिस्थिती या कोस्टल रोडची काय? मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला झालाय। मात्र खुला झाला असला तरी या ठिकाणी या कोस्टल रोडवर खड्डे आपण मोठ्या प्रमाणात पाहतो आणि त्यामुळे याचे या ठिकाणी पॅचवर्क आहे ते या ठिकाणी आपण बघतोय। मी सध्या या कोस्टल रोड आहे जो कोस्टल रोड वरळीच्या दिशेने जातोय आणि या संदर्भातील एक व्हिडिओ आहे तो मागील 2-3 दिवसांपासून एक व्हायरल झालेला आहे, ज्यामध्ये या संपूर्ण आपण बघतोय की हा कोस्टल रोड 1 वर्षही पूर्ण झालेला नाही। एक फेज आहे तो कोस्टल रोडचा सुरू झालेला आहे। मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प। मात्र आपण या ठिकाणी पाहतोय की प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी हे पॅचवर्क दिसत आहेत। पालिकेकडून हा जो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीएमओच्या अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली। त्यानंतर पालिका प्रशासनाला या संदर्भातील हा व्हिडिओ पाठवण्यात आला आणि अत्यंत गंभीर बाब असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। यानंतर आता पालिकेकडून या संदर्भात जे काही उत्तर देण्यात आले ते म्हणजे की पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी याचं बांधकाम झालं होतं, त्यानंतर ह्या पॅच आहेत या ठिकाणी चिरा पडल्या, भेगा पडल्या आणि त्यामुळे हे भेगा बुजवण्यासाठी त्या ठिकाणी एक पॅचवर्क करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीचं स्पष्टीकरण या ठिकाणी देण्यात आलं। परंतु 14,000 कोटींचा खर्च या संपूर्ण कोस्टल रोडला करण्यात आलेला आहे आणि अशा स्थितीत 14,000 कोटी हे मुंबईकरांच्या करातून आलेले आहेत आणि अशा स्थितीत जे आपण बघतो की फक्त एवढाच भाग नाही तर कोस्टल रोडच्या जे रस्ता आहेत, हाजी अलीला जाणारा असेल, या ठिकाणी बाबुलनाथकडे जाणारा रस्ता असेल, सिल्वर ओकच्या दिशेने जाणारा रस्ता असेल, संपूर्ण रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी पॅचवर्क करण्यात आलेले आहे। त्यामुळे कोस्टल रोड म्हणण्यापेक्षा पॅचवर्क झालेला हा कोस्टल रोड असं आपण म्हणू शकतो आणि याची गंभीर दखल या ठिकाणी पीएमओने घेतली, याशिवाय पालिका प्रशासनाने देखील घेतले। त्यामुळे आता हा केवळ पॅचवर्क अशाच पद्धतीने ठेवणार आहेत की यावर वेगळं काही त्याची डागडुजी केली जाणार आहे हे देखील पाहावं लागेल। पालिकेने सध्या तरी यावर स्पष्टीकरण देताना हे केवळ पॅचवर्क ज्या भेगा पडलेल्या होत्या त्या बुजवण्यासाठी आम्ही तात्पुरते या ठिकाणी अशा पद्धतीचा पॅचवर्क केलेला आपण बघतोय। माझ्या मागे आपण बघू शकतो की हा जो पॅचवर्क आहे हे संपूर्ण पुढपर्यंत आपण बघितलं तर हे पॅचवर्क आपल्याला दिसतोय। हा रस्ता वरळीच्या दिशेने जातोय, वरळी नाकाच्या दिशेने जातोय आणि या ठिकाणी आपण हे पॅचवर्क पूर्णपणे आपण बघतोय। फक्त हे एवढाच हा वरळीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरतीच अशा पद्धतीचे पॅचवर्क नाही, तर संपूर्ण कोस्टल रोडवर जर तुम्ही जाल तर संपूर्ण कोस्टल रोडवर हे पॅचवर्कचं एक प्रकार आपल्याला पाहायला मिळेल। मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यासाठीच हे पॅचवर्क आहे। त्यामुळे कोस्टल रोड या ठिकाणी अंतर कमी करण्यासाठी हा कोस्टल रोड बांधण्यात आला होता, त्यामुळे वेगाने गाड्या या ठिकाणून जातात। अशा स्थितीत या ठिकाणी हे पॅचवर्क केलेले आहेत, खड्डे पडले आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता देखील अधिक आहे। निश्चितच अपघात होण्याची शक्यता आहे। धन्यवाद गिरीश दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। एकंदरीत आपण पाहतोय कोस्टल रोडला तडे गेले असल्याचं बघायला मिळतंय।